रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहात मंडळी? आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत इटालियन फेमस बोंबोलिनी डोनट्स. बाहेरून मस्त गोल्डन, आतून एकदम सॉफ्ट आणि क्रीमी. पहिल्याच प्रयत्नात जर परफेक्ट डोनट बनवायचे असतील तर ही रेसिपी शेवटपर्यंत पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी इथे एका वाटीमध्ये 250 ml कोमट दूध घेतले आहे. दूध हे कोमटच घ्यायचे आहे. त्यामध्ये मी आता 60 ग्रॅम पिठी साखर म्हणजे साधारण 6 चमचे पिठी साखर घेतली आहे आणि त्यामध्येच 10 ग्रॅम इन्स्टंट ईस्ट घेणार आहे, साधारण 2 चमचे. हे सर्व जिन्नस एकत्र करून आपल्याला हे मिश्रण साधारणतः 10 मिनिटे एखाद्या उबदार ठिकाणी फर्मेंट होण्यासाठी ठेवायचे आहे. ऊब भेटण्यासाठी मी इथे एक कपडा देखील वापरला आहे. तुम्ही पाहू शकता 10 मिनिटानंतर हे मिश्रण व्यवस्थित फर्मेंट झाले आहे. त्यासाठी मी इथे ब्ल्यूबरचे ड्राय ॲक्टिव्हिस्ट वापरले होते. नंतर एका परातीमध्ये इथे अर्धा किलो मैदा घेतला आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ घालत आहे. आता यामध्ये फुललेलं ईस्ट घालायचं आहे. हे ईस्ट चांगलं फुललं की समजा आपले डोनट परफेक्ट होणार. आता यामध्येच आपले हे सर्व पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे आहे. सुरुवातीला हे पीठ आपल्या हाताला चिकटेल, पण जसजसे आपण हे पीठ व्यवस्थित मळून घेणार तसा याचा चिकटपणा कमी होईल. हे पीठ आपल्याला साधारणतः 10 मिनिटे व्यवस्थित मळून घ्यायचे आहे. आणि आता त्यामध्येच मी घालत आहे ते 3 चमचे बटर. बटर घातल्यानंतर हे पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचे आहे. तुम्ही जितके जास्त हे पीठ चांगले मळाल तितके पीठ फुगणार आणि तुमचे डोनट देखील तितकेच सॉफ्ट देखील होणार. हे पीठ मळताना मेहनत थोडीशी जास्त करावी लागते बरं का. अशा पद्धतीने हे पीठ मळून मी याचा एक सॉफ्ट गोळा तयार करून घेतला आहे. आणि आता हा गोळा पुन्हा एकदा फर्मेंट होण्यासाठी आपल्याला जवळपास 1 ते 1.5 तास झाकून ठेवायचे आहे. तुम्ही पाहू शकता 1.5 तासानंतर आपले पीठ फुगून अगदी डबल झाले आहे. यातील हवा काढून घेतल्यानंतर आता पुन्हा हे पीठ आपल्याला हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे. नंतर या पिठाचे मध्यम आकाराचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. अशा रीतीने मी सर्व बॉल तयार करून घेतले आहेत. जवळपास अर्धा किलो मैद्यापासून 15 मध्यम आकाराचे बोंबोलिनी तयार होतात. इथे मी बटर पेपर कट करून त्यावरती हे सगळे गोळे ठेवून घेतले आहे, म्हणजे ते खाली चिकटणार नाहीत. हे सर्व गोळे तयार झाल्यानंतर पुन्हा एकदा कापडाने झाकून 15 ते 20 मिनिटं फुगण्यासाठी आपल्याला बाजूला ठेवायचे आहेत. तर एकीकडे आता आपण डोनटसाठी फिलिंग तयार करून घेणार आहोत. त्यासाठी एका पातेल्यामध्ये 1.5 कप दूध घेतले आहे आणि त्यामध्ये 1 कप डार्क चॉकलेट घेतले आहे. चॉकलेट व्यवस्थित वितळले की त्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून हे मिश्रण घट्ट होईस्तोपर्यंत गरम करून घ्यायचे आहे. तुम्ही इथे कन्सिस्टन्सी पाहू शकता. आता हे मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचे आहे. तुम्ही पाहू शकता इथे डोनट देखील अर्ध्या तासानंतर फुलले आहेत. एका कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे आणि त्यामध्ये एक डोनट हळुवारपणे घालून तळून घ्यायचा आहे. त्यावरचा बटर पेपर अगदी अलगद काढून घ्यायचा आहे. हे सर्व डोनट अगदी मंद आचेवरती तळून घ्यायचे आहे. मंद गॅसवर हे सर्व डोनट तळून घेतल्यानंतर आतमध्ये कच्चे राहणार नाहीत आणि जाळी देखील व्यवस्थित पडेल. अशा प्रकारे मी हे सर्व डोनट दोन्ही बाजूने व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेतले आहेत. तुम्ही पाहू शकता आपले डोनट किती टम्म फुगलेले आहेत. डोनट थंड झाल्यानंतर आता पिठी साखरेमध्ये घोळवून घ्यायचे आहेत. डोनट थंड झाल्यानंतर आता इथे एका पायपिंग बॅगमध्ये मी सर्व चॉकलेट फिलिंग भरून घेतले आहे आणि एका सुरीच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने या सर्व डोनटला छिद्र करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपले हे चॉकलेट फिलिंग आपल्याला व्यवस्थित भरता येईल. तुम्ही चॉकलेट फिलिंगऐवजी कस्टर्ड किंवा न्यूटेलाचा वापर देखील करू शकता. लहानग्यांपासून मोठ्यांना देखील
हे बोंबोलिनी नक्की आवडतील. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. मी इथे भरपूर प्रमाणात चॉकलेट फिलिंगचा वापर केला आहे, जेणेकरून हे बोंबोलिनी एकदम टेस्टी लागतील. चला तर मग आपले सर्व बोंबोलिनी इथे तयार आहेत. तुम्ही पाहू शकता आपले बोंबोलिनी किती सुपर सॉफ्ट आणि क्रीमी तयार झाले आहेत. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा कोणती फिलिंग तुम्हाला जास्त आवडते. थँक यू.